सध्या संसदेचं सत्र चालू आहे. राहुल गांधींनी अमित शहाना एक प्रश्न विचारला की निवडणूक आयोग योग्य पद्धतीने काम करत नाही, मतदार यादीमध्ये खूप सारा गोंधळ आहे, भरपूर साऱ्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आहे, हे चुकीच्या पद्धतीने काम करून निवडणुका घेण्यामध्ये पूर्णपणे असफल ठरत आहे, भरपूर साऱ्या लोकांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. यावर अमित शहानी उत्तर दिलं की भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पहिल्या निवडणुका घेतल्या होत्या, त्यावेळेस पंडित नेहरू यांनी मतदार यादीमध्ये घोळ निर्माण केला होता. राहुल गांधी प्रश्न विचारतात 2025 मध्ये आणि उत्तर दिलं जातंय 1857 सालीचं. लक्षात ठेवा, म्हणजे विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला कोणताही प्रश्न विचारला तर भारत पाकिस्तान, अतिरेकी, हिंदू मुस्लिम, राम मंदिर, पाठीमागच्या सरकारने असं केलं, राजीव गांधीने असं केलं, इंदिरा गांधीने तसं केलं, परंतु मेन मुद्दा असा आहे की निवडणूक आयोग योग्य पद्धतीने काम करत नाही, त्याचं उत्तर विरोधी पक्षनेता मागतोय. परंतु या ठिकाणी तिसरंच उत्तर दिलं जाते. म्हणजे कोणत्याही या विषयामध्ये तुम्हाला हिंदू धर्म आणि हिंदू खतऱ्यामध्ये आहे अशा पद्धतीचं उत्तर दिलं जाते. लक्षात ठेवा, कुठपर्यंत ही जनता सहन करणार. म्हणजे या देशामध्ये तुमच्या एखाद्या प्रश्नाला किंमत आहे का नाही ते सांगा. ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं की बाबा दिल्लीमध्ये प्रदूषण जास्त आहे, त्यावेळेस तुमचं उत्तर असतं की आधीच्या सरकारमध्ये पण होतं. ज्यावेळेस सांगितलं जातं की बाबा यमुना साफ नाही, त्यावेळेस तुम्हाला उत्तर दिलं जातं की पाठीमागच्या सरकारने भरपूर सारी घाण केलेली आहे, त्यामुळे यमुना साफ नाही. तुम्हाला असं विचारलं जातं की बाबा अतिरेकी हल्ले होत आहेत, त्यावेळेस सांगितलं जातं की काँग्रेसचं षडयंत्र आहे. म्हणजे भरपूर साऱ्या प्रश्नांमध्ये तुमच्याकडे तिसरंच उत्तर दिलं जातं. प्रश्न ज्वलंत आहे, प्रश्न सिंपल आहे, निवडणूक आयोग योग्य पद्धतीने काम करत नाही आणि उत्तर दिलं जाते भारत पाकिस्तान, काँग्रेस आणि नेहरू. काही संबंध तरी आहे का?